नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये बघणार आहोत आपण प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन 7 मधला एक्झाम्पल 5. चला काय म्हणते बघा. इन अ फॅक्टरी द रेशो ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर इज 5/3. म्हणजे काय की जे स्किल्ड पर्सन आहे त्यांची सॅलरी ओके अपॉन अनस्किल्ड पर्सन सॅलरी इक्वल टू किती आहे रेशो 5/3. रेशो म्हणजेच अपॉन मध्ये 1/2 1 3/4 4/5 यालाच रेशो आपण म्हणतो. ओके चला आता मला सांगा याच्यामधून आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे. तर स्किल्ड जे पर्सन आहे त्याची 1 डे ची सॅलरी आपल्याला माहिती आहे का नाही. जर कधी आपण घेतलं चला बघा लेट स्किल्ड पर्सन 1 डे सॅलरी x रुपीज अँड अनस्किल्ड पर्सन जो आहे त्याची 1 डे ची सॅलरी आहे y रुपीज. म्हणजे की जो स्किल पर्सन आहे तो एका दिवशी x रुपीज कमवतो. ते किती कमवतो माहित नाही y, आणि अनस्किल्ड वाला y रुपीज कमवतो. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला बघा. फर्स्ट कंडिशन ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड पर्सन अपॉन सॅलरी ऑफ अनस्किल्ड पर्सन इक्वल टू 5/3. आता यालाच रिप्लेस करा. सॅलरी ऑफ स्किल्ड पर्सन किती आहे 1 डे ची किती x, आणि सॅलरी ऑफ अनस्किल्ड पर्सन किती आहे y इक्वल टू 5/3. ओके आलं. चला करा क्रॉस मल्टिप्लाय. 3 इकडे आला 3x, y इकडे गेला 5y, काय येणार 3x मायनस 5y इक्वल टू 0. हे झालं इक्वेशन 1. सिंपल आहे. चला नेक्स्ट काय म्हणते बघा. टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ ऑफ देम इज 720 रुपये. म्हणजे दोघांनी काम केलं एक दिवस आणि मालकांनी त्या दोघांची मिळून सॅलरी एका दिवसाची किती दिली 720. तर मग याच्यामध्ये स्किल्ड पर्सनला किती रुपये द्यायचे आणि अनस्किल्ड पर्सनला किती द्यायचे तेच काढायचं आपल्याला. चला म्हणजे काय आता स्किल्ड पर्सन जो आहे त्याची 1 डे ची सॅलरी प्लस अनस्किल्ड पर्सन त्यांचे दोघांची मिळून किती आहे 720 रुपये. तर मला सांगा स्किल्ड पर्सन आहे त्याची एका दिवसाची सॅलरी किती घेतली आपण x, आणि अनस्किल्ड वाला आहे त्याची एका दिवसाची सॅलरी किती घेतली आपण y. तर यांचं जे दोघांची बेरीज किती येते 720. मग सेकंड कंडिशन आपल्याला इझिली भेटून जाईल. काय आहे बघा. सो बाय सेकंड कंडिशन काय म्हणते स्किल्ड पर्सनची जी 1 डे ची सॅलरी आहे किती x, आणि अनस्किल्ड पर्सनची जी 1 डे ची सॅलरी आहे किती y, या दोघांची आपण किंमत किती आहे दोघांना मिळून एका दिवशी किती रोज पडला 720. याला इक्वेशन 2 असं नाव द्या. आता इक्वेशन 1 भेटला, इक्वेशन 2 भेटला, सॉल्व करा. आता इक्वेशन 2 ला जर कधी 3 नी मल्टिप्लाय केलं 3 नी मल्टिप्लाय केलं तर त्याचे कोएफिशियंट सेम होतात. सो करा मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय इक्वेशन 2 बाय 3. म्हणजे जो इक्वेशन 2 आहे त्याला 3 नी मल्टिप्लाय करा. इक्वेशन 2 काय आहे आपला x प्लस y इक्वल टू 720. म्हणजे 3 into x प्लस 3 into y इक्वल टू 3 into 720. चला किती येणार 3x प्लस 3y इक्वल टू 3 0 3 दुने 6 7 त्रिक 21. काय नाही सिंपल मल्टिप्लिकेशन आहे. याला इक्वेशन 3 असं नाव देऊन टाकू. इक्वेशन 3. आता जे कोएफिशियंट बघा 1 आणि 3 चे सेम झाले, साइन सेम आहे. मग काय करा सबट्रॅक्ट करा. सो सबट्रॅक्ट इक्वेशन
इक्वेशन 1 फ्रॉम 3 म्हणजे हे जे आहे याच्यातून हे इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं. जे पुढे आहे फ्रॉमच्या राईट साईडला जे आहे ते वरती आणि फ्रॉमच्या लेफ्ट साईडला जे आहे ते खाली, मग सबट्रॅक्ट. ओके, सबट्रॅक्ट करताना चला काय आहे इक्वेशन 3 3x प्लस 3y इक्वल टू 2160 मायनस सबट्रॅक्ट करायचं आपल्याला. इक्वेशन 1 काय आहे 3x, हे बघा इक्वेशन 1 काय आहे 3x मायनस 5y इक्वल टू 0. सबट्रॅक्ट करताना साइन चेंज होतात, मायनस प्लस मायनस. ओके चला, हा प्लस 3x मायनस 3x कॅन्सल झाला, प्लस 3y प्लस 5y किती येणार 8y इक्वल टू 2160 मधून 0 गेला आला 2160 आणि y इक्वल टू किती येणार 2160 अपॉन 8. 8 एक 8 दुने 16, 8 दुने 16 20 आणि हे 5, 16 20 आणि 21, 8 7 56 आणि हा 0 जशाच तसा. सो y इक्वल टू येणार 270. y भेटला 270. आता पुट y इक्वल टू 270 इन कोणत्या एका इक्वेशन मध्ये टाकता, ह्यामध्ये टाकता का ह्यामध्ये टाकता. इक्वेशन 2 घ्या. इन इक्वेशन 2 काय आहे x प्लस काय आहे इक्वेशन 2 बघा x प्लस y इक्वल टू 720. x प्लस y किती आला आपला, y आला 270 इक्वल टू 720. x इक्वल टू 720 मायनस 270. ओके, इथपर्यंत आलंय का लक्षात. कमेंट मध्ये सांगा काही डाऊट असेल तर. नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 0 मधून 0 गेला 0. आता 12 7 गेला 5 आणि 7 3 गेला 4 x आला आपला 450. आता मला सांगा x ला काय घेतलं होतं आपण, स्किल्ड पर्सन 1 डे सॅलरी. आपल्याला फाइंड काय करायचंय, फाइंड डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड पीपल. म्हणजे एका दिवशी स्किल्ड पीपलला किती रुपये भेटतात, एका दिवशी अनस्किल्ड पीपलला किती सॅलरी भेटते. तर सो स्किल्ड इक्वल टू स्किल्ड पर्सन इक्वल टू किती 450 आणि सो अनस्किल्ड पर्सन इक्वल टू, आता तुम्ही प्रॉपरली लिहा, डेली वेजेस ऑफ स्किल्ड पर्सन इज दिस and daily wages of unskilled people is this person. ओके, पीपल नाही किती 270 रुपीज रुपीज. ओके, 450 स्किल वाल्याला एका दिवशी भेटते, 270 अनस्किल्ड वाल्याला भेटतं. दोघांची बेरीज किती येते 720 येते का बघा. आणि सेकंड कंडिशन जी आहे ती पण सॅटिस्फाय होते की नाही ते पण बघा. चालतंय का. ओके, आता याच्यावरून बघा, म्हणजे सांगतोय तुम्हाला स्किल्ड वाल्याला जास्त पैसे भेटतात, अनस्किल्ड वाल्याला कमी पैसे भेटतात. मग आपल्याला कोणतं वाला लागेल, स्किल वाला. ओके चला, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.